नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणीची लवचिकता या प्रकरणाच्या मागील भागात मागणीच्या लवचिकतेची संकल्पना, मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार उत्पन्न लवचिकता व दुसरा प्रकार छेदक लवचिकता या घटकांचा अभ्यास केला. आज आपण मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार मागणीची किंमत लवचिकता या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार किंमत लवचिकता या प्रकाराचा अभ्यास करू. किंमत लवचिकता. डॉक्टर मार्शल यांनी किंमत लवचिकतेची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. ती व्याख्या प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. किंवा हीच व्याख्या अधिक सोप्या शब्दातही मांडता येईल. ती पुढील प्रमाणे: किमतीत होणाऱ्या बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. मित्रांनो, डॉक्टर मार्शल यांनी किंमत लवचिकतेचं मापन करण्यासाठी सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र पुढील प्रमाणे: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. हेच सूत्र गणितीय रूपातही मांडलेलं आहे. ते पुढील प्रमाणे: मागणीची किंमत लवचिकता बरोबर शेकडा त्रिकोण म भागिले शेकडा त्रिकोण क, किंवा मागणीची किंमत लवचिकता बरोबर त्रिकोण म भागिले म गुणिले क भागिले त्रिकोण क. या ठिकाणी म म्हणजे मूळ मागणी, त्रिकोण म म्हणजे मागणीतील शेकडा बदल, क म्हणजे मूळ किंमत, तर त्रिकोण क किंवा त्यालाच डेल्टा क असंही म्हणता येईल, म्हणजेच किमतीतील शेकडा बदल असा अर्थ अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या किंमत लवचिकतेचे पुन्हा काही उपप्रकार पडतात. ते उपप्रकार पुढील प्रमाणे: त्यातला पहिला प्रकार आहे अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी या प्रकारात मागणीची लवचिकता नेहमी अनंत असते. किमतीत अल्पसा किंवा मुळीच बदल न होता मागणीत मोठ्या प्रमाणात किंवा अनंत बदल होत असेल तर त्यास अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. या प्रकारात मागणीची लवचिकता नेहमी अनंत असते. आकृती 3.11 पहा. आकृतीत अय अक्षावर वस्तूची किंमत तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शविलेली आहे. म हा मागणी वक्र मागणीची अनंत लवचिकता दर्शवितो. वस्तूची किंमत अक इतकी असताना वस्तूची मागणी अनंत आहे. ही अनंत मागणी म या मागणी वक्राने दर्शविलेली आहे. या प्रकारात मागणी वक्र नेहमी अक्ष अक्षाला समांतर असतो. मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार संपूर्ण अलवचिक मागणी. या प्रकारामध्ये मागणीची लवचिकता नेहमी शून्य असते. किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत काहीच बदल होत नसेल तर त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 20% बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नसेल तर मागणीची लवचिकता शून्य असते. उदाहरणार्थ, मागणीतील शेकडा बदल 0 तर किमतीतील शेकडा बदल 20, म्हणून 0/20 बरोबर उत्तर येईल 0. व्यवहारामध्ये संपूर्ण अलवचिक मागणी प्रकार फारसा आढळत नाही.
जीवनावश्यक वस्तूंना असणारी मागणी ही संपूर्ण अलवचिक असते. उदाहरणार्थ मीठ, यालाच ताठर मागणी असेही म्हणतात. आकृती 3.12 पहा. आकृतीत अय अक्षावर वस्तूची किंमत तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शविलेली आहे. वस्तूची किंमत अक वरून अक 1 पर्यंत कमी झाली किंवा अक वरून अक 2 पर्यंत वाढली तरी वस्तूची मागणी अम इतकी कायम किंवा स्थिर आहे. म्हणजेच किमतीत बदल होऊनही मागणीत कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. यालाच संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. या प्रकारात मागणीची लवचिकता नेहमी 0 असते. तर या प्रकारामध्ये मागणी वक्र नेहमी अय अक्षाला समांतर असतो. मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार एकक लवचिक मागणी. वस्तूच्या किमतीत जेवढा बदल होतो तेवढाच बदल मागणीत होत असेल तर त्याला मागणीची एकक लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच किमतीतील बदलाच्या प्रमाणातच मागणीचे प्रमाण बदलत असते. उदाहरणार्थ किमतीत 50% बदल झाला असता मागणीतही 50%च बदल होत असेल तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल 50% आहे तर किमतीतील शेकडा बदल ही 50% आहे. म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर 50/50 बरोबर 1. आकृती 3.13 पहा. आकृतीत अय अक्षावर वस्तूची किंमत तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शविलेली आहे. वस्तूची किंमत अक वरून अक 1 पर्यंत कमी झाली असता वस्तूची मागणी अब वरून अब 1 पर्यंत वाढते. आकृतीत म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो. क1 या बिंदूतील अंतर आणि ब1 या बिंदूतील अंतर सारखेच आहे. म्हणजेच किमतीत जेवढा बदल होतो तेवढाच बदल वस्तूच्या मागणीतही होतो. म्हणून या प्रकारामध्ये नेहमी मागणीची लवचिकता 1 असते. या प्रकारात मागणी वक्र नेहमी आयताकृती परिवलयाचा असतो. मागणीच्या किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार जास्त लवचिक मागणी. यालाच फार किंवा अधिक लवचिक मागणी असेही म्हणतात. या प्रकारामध्ये मागणीची लवचिकता नेहमी एकापेक्षा जास्त असते. किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असेल तर त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% बदल झाला असता मागणीत 100% बदल होत असेल तर मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. म्हणजेच मागणीतील शेकडा बदल 100% भागिले किमतीतील शेकडा बदल 50% बरोबर उत्तर येईल 2. म्हणजेच मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. आकृती 3.14 पहा. आकृतीत अय अक्षावर वस्तूची किंमत तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शविलेली आहे. वस्तूची किंमत अक वरून अक 1 पर्यंत कमी झाली असता वस्तूची मागणी अब वरून अब 1 पर्यंत वाढते. परंतु क1 या बिंदूतील अंतरापेक्षा ब1 या बिंदूतील अंतर जास्त आहे. याचाच अर्थ किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या प्रकारात मागणीची लवचिकता नेहमी एकापेक्षा जास्त असते. या प्रकारामध्ये मागणी वक्र नेहमी पसरट आकाराचा किंवा मंद उताराचा असतो. आकृतीत हा मागणी वक्र मागणीची लवचिकता एकापेक्षा
जास्त आहे असे दर्शवितो. मागणीच्या किंमत लवचिकतेचा शेवटचा प्रकार कमी लवचिक मागणी. किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असेल तर त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. या प्रकारात मागणीची लवचिकता नेहमी एकापेक्षा कमी असते. उदाहरणार्थ, किमतीत 50% बदल झाल्यास मागणीत 50% बदल होतो, तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल आहे 25% भागिले किमतीतील शेकडा बदल आहे 50%, म्हणून 25 भागिले 50 बरोबर उत्तर येईल 0.5. म्हणजेच या प्रकारात मागणीची लवचिकता नेहमी एकापेक्षा कमी असते. आकृती 3.15 पहा. आकृतीत अय अक्षावर वस्तूची किंमत तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शविलेली आहे. वस्तूची किंमत अक वरून अक 1 पर्यंत कमी झाली असता वस्तूची मागणी अब वरून अब 1 पर्यंत वाढते, परंतु क 1 या बिंदूतील अंतरापेक्षा ब 1 या बिंदूतील अंतर कमी आहे. याचाच अर्थ किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी आहे. या प्रकारात मागणी वक्र नेहमी तीव्र उताराचा असतो, तर मागणीची लवचिकता नेहमी एकापेक्षा कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मागणीच्या लवचिकतेचा तिसरा जो प्रकार आहे किंमत लवचिकता, हा प्रकार स्पष्ट करता येईल.